प्रेज लॉर्ड चर्च. सो माझा भाऊ जो आहे, जो पुन्हा या ठिकाणी राहत आहे, संदेश मस्के, तर त्याने आपल्या प्रेयर हाऊस चर्चसाठी गिफ्ट म्हणून 2026चे नवीन वर्षाचे कॅलेंडर्स पाठवलेले आहेत. हालेलुया. आणि म्हणून वी आर व्हेरी थँकफुल टू यू ब्रदर संदेश, अँड गॉड ब्लेस यू. प्रेयर हाऊस चर्चतर्फे आम्ही सर्वजण तुमचे मनापासून आभार मानतो. हालेलुया. तर माझी इच्छा आहे, माझी विनंती आहे की जाताना प्रत्येक फॅमिलीमधून तुम्ही कॅलेंडर्स घेऊन जाऊ शकता. ओके, प्रत्येक फॅमिलीसाठी एक कॅलेंडर असं आणलेलं आहे. जर एका फॅमिलीमध्ये सपोज 2 घर आहेत तर तुम्ही दोन कॅलेंडर घेऊन जाऊ शकता. ओके, प्रेज द लॉर्ड. चला, मग आजच्या वचनासाठी तयार आहात? हालेलुया. देन वन मोर थिंग दॅट इज अपॉन माय हार्ट. अजून एक गोष्ट जी माझ्या हृदयावरती आहे, जो मेसेज आपण चालू केला होता ॲक्च्युली डिसेंबर महिन्यामध्ये, मनुष्याची निवड, तो मेसेज समवेअर अजून अर्धवटच आहे, मी अजून कंप्लीट नाही केलेला आहे. बट आज तो विचार केलेला मी प्रचार करण्याचा, बट देन प्रभूच्या आत्म्याने अगुवाई केली की आज थोडंसं वेगळं घ्यायला सांगितलं आहे. बट येणाऱ्या दिवसामध्ये तो विषयाकडे आपण जाणार आहोत. आणि अनफॉर्च्युनेटली जो मेसेज रेकॉर्ड केला होता, इट वॉज वंडरफुल मेसेज. मी देखील खूप आशीर्वादित झालो होतो त्या मेसेजनी मागच्या, पण तो मेसेज डिलीट झालेला आहे मोबाईलमधून. आय डोंट नो हाऊ, पण मेसेज डिलीट झाला आहे मोबाईलमधून. सो विल सी इट अगेन, की थोडाफार त्याचा पार्ट आपण जस्ट मे बी चालू करू तो संदेश, तर थोडाफार पार्ट मी तिथून पण कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आमेन. त्याच्यानंतर आपल्या प्रेयर हाऊस चर्चचे मेसेज अपलोड होत आहेत. आय बिलीव्ह की तुम्ही ते पाहत आहात. किती लोक पाहत आहेत मेसेज, ऐकत आहात? आमेन. येस. आणि शेअर करा. बी अ ब्लेसिंग बाय शेअरिंग. ओके. हालेलुया. आमेन. तर आजच्या संदेशाकडे आपण वळूया. And something that God has put on my heart, कारण की मी आज विचार केलेला की तो मनुष्याची निवड या विषयावरती प्रचार करेल. बट देन समथिंग दॅट God has put on my heart is no turning back. No turning back. मागे वळणं आता नाही. आमेन. आणि म्हणून यहोशुवाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 7 आणि 8 हे वचन आपण वाचलेले आहेत. एकदा रेफरन्ससाठी वाचू. यहोशुवाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 7 आणि 8 हे वचन. मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. आमेन. हालेलुया. सो मागच्या संडेला आपण पाहिलं, नवीन वर्षाचा संदेश आपण पाहिला आहे. आणि यु नो, दिस इज अ क्रेज दॅट इज गोइंग ऑन. एक प्रकारचं वेड मनुष्याच्या मनामध्ये, एक फॅड आहे. नवीन वर्ष झालं आहे तर मला काहीतरी सुरू करायचं आहे. नवीन वर्ष झालं तर मी काहीतरी नवीन निर्णय घेणार आहे, नवीन रिझोल्युशन्स बनवणार आहे. आणि जेवढे फास्ट रिझोल्युशन्स बनवले जातात तेवढे फास्ट ते तोडले जातात. कोणीतरी मला द रूल्स आर मेड टू बी ब्रोकन. एखादा नियम बनवलेच आहे कशासाठी, असे जगाचे लोक म्हणतात. बट समथिंग दॅट आय वॉन्ट टू स्ट्रेस, आणि जे मला आज तुम्हाला सांगायचं आहे देवाच्या कृपेने, की या जगाच्या या रेसमध्ये यु नो प्रत्येकाला काय वाटत आहे की मी एक कशा रीतीने मी एक सक्सेसफुल मनुष्य बनू शकतो, कशा रीतीने मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. मागच्या रविवारी आपण हे पाहिलेलं, कशा रीतीने मी काय करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आणि प्रत्येकातला यशस्वी होण्याची डेफिनेशन प्रत्येकासाठी कशी आहे, वेगवेगळी आहे. आणि या यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे. कोणी चांगल्या मार्गाने चालून धडपड करत आहे, तर कोणी शॉर्टकट घेऊन ते हासिल करण्याचा काय करत आहे, प्रयत्न करत आहे. पण देवाच्या लेकरांनो, प्रभू या ठिकाणी आपल्याला, तुम्हाला आणि मला एक फॉर्म्युला देत आहे.
प्रभू तुम्हाला आणि मला या ठिकाणी एक गुपित गोष्ट सांगत आहे. तुम्हाला तर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला पराक्रम व्यक्ती व्हायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, तर बायबल तुम्हाला एक काय सांगत आहे, एक गुपित सांगत आहे, एक की देत आहे, एक चावी, गुपित चावी देत आहे, एक फॉर्म्युला देत आहे, एक रहस्य सांगत आहे. आणि ते रहस्य परमेश्वर कोणाला सांगत आहे? यहोशूआच्या माध्यमातून प्रत्येकाला सांगत आहे. आणि तो म्हणत आहे, काय म्हणत आहे 8व्या वचनामध्ये, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्त होईल. हालेलुया. जर तू देवाचं वचन तुझ्या मुखी ठेवलंस, देवाच्या वचनाला धरून राहिलीस, तर बायबल सांगत आहे की तुझ्या जीवनामध्ये तुला काय भेटेल? यश प्राप्ती भेटेल, तुझ्या जीवनामध्ये तुला सक्सेस भेटेल. आणि हाच फॉर्म्युला आज प्रत्येक बिलीव्हरला परमेश्वर सांगत आहे. कारण की बायबल काय सांगतं देवाच्या लेकरांनो? सर्व गोष्टीचा उत्पन्न करता परमेश्वर आहे. सर्व गोष्टी त्याच्या लेकरांना कशा पुरवायच्या आहे हे प्रभूला ठाऊक आहे. आणि आज आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रभूला धरलं मी तर बाकी सगळ्या गोष्टी माझ्याकडे येतील. अनुवादाच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये देवाचे आशीर्वाद लिहून ठेवलेले आहेत 1 ते 12 वचनामध्ये, की जर तू देवाला धरून ठेवशील तर कोण शोध करतील तुझा? आशीर्वाद तुझ्या घराचा शोध करत तुझ्याकडे येईल. आज लोक आशीर्वाद मला भेटतील यासाठी इकडे पळत आहे, आज आशीर्वाद मला भेटण्यासाठी तिकडे पळत आहे. हे उपक्रम राबवतात, ते असं करतात, ते तसं करतात, ते केवळ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. पण बायबल तुम्हाला सांगत आहे, जर देवाच्या वचनाला धरून राहिलास, जर देवाच्या वचनाला धरून राहिलीस, तर आशीर्वाद तुझा शोध करत तुझ्याकडे यायला लागेल. तुला आशीर्वादाच्या मागे पळायची गरज नाहीये. हालेलुया. व्हॉट अ मायटी गॉड वी सर्व. किती महान प्रभूची आपण आराधना करतो, किती महान प्रभूवर तुम्ही विश्वास ठेवत आहात, की जो तुम्हाला तुमच्या गरजाच्या मागे पळायला लावत नाही, पण तुमच्या गरजा तुमच्याकडे चालत यायला लावतो. तो ज्या काही पूर्तता तुमच्या गरजा कशा करायच्या हे त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, तुम्हाला आणि मला हे समजून घेणं गरजेचं आहे की समथिंग दॅट आय नीड टू होल्ड ऑन इज ओनली माय क्रिएटर. माझ्या निर्माणकर्त्याला मी धरून राहणं गरजेचं आहे, माझ्या प्रभूला मी धरून राहणं गरजेचं आहे. आणि याच्या मागे एक कारण आहे, याच्या मागे एक रिझन आहे देवाच्या लेकरांनो. बघा, यहोशूआला तो सांगत आहे की तू हिम्मत धर, खंबीर हो. कारण की देवाच्या लेकरांनो, प्रभू एक वचन यहोशूआला काय सांगत आहे की मी या लोकांना एका देशामध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आय हॅव प्रॉमिस्ड दिस पीपल टू टेक इन टू अ प्रॉमिस्ड लँड. मी यांना वचन दत्त देशामध्ये घेऊन जाण्याचं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जर प्रभूने ते वचन दिलेलं आहे तर प्रभूला त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी तो बांधील आहे. आलं लक्षात? प्रभूला त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी तो बांधील आहे. जर तो आज त्यावेळेस त्यांना म्हटलेला दुधामाताच्या देशात घेऊन जायचा आहे, तर तो आपल्यासाठी आज बोलून गेलेला आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी पुढे जात आहे. आणि जर तिकडे जागा तयार होत आहेत तर कोणाला तरी तिकडे जाऊन राहायचं आहे, कोणीतरी ती जागा घेणार आहे, कोणाकडे तर ते पोझिशनची चावी भेटणार आहे. समजतंय? जसं तुमच्या घराची किल्ली तुम्हाला बिल्डरचे सगळे ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्ही ती पोझिशन तुमच्याकडे घेतात, तुमच्या हातामध्ये घेतात, तशाच रीतीने तिकडे एक जागा, तिकडे एक घर तुमच्या नावाचं तयार करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला ती जागा ते हासिल करायचं आहे, तुम्हाला आणि मला ती चावी घ्यायची आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, याच्यामध्ये काय आहे की प्रभूने जसं त्यांना वचन दिलेलं आहे, तुम्हाला आणि मला पण प्रभूने दिलेलं वचन आहे. आणि जसं दुधामाताच्या देशामध्ये कोणीतरी जाणार होतो, त्या स्वर्गामध्ये कोणीतरी जाणार आहे, तुम्ही आणि मी जाणार आहे. आणि म्हणून तिकडे जागा हासिल करण्यासाठी प्रभूला तुमची आणि माझी गरज आहे. गॉड नीड्स यू अँड मी. प्रभूला तुमची आणि माझी आवश्यकता आहे. प्रभूला तुमची आणि माझी गरज आहे की तुम्ही आणि मी त्या स्वर्गामध्ये जावं.
प्रभूला तुमची आणि माझी आवश्यकता आहे की या जगामध्ये पाप किती वाढला आहे तरी पण माझे लेकर माझं नाव धरून राहतील. या जगामध्ये अंधकार किती वाढला तरी माझ्या लेकरांमध्ये विश्वासाची ज्योत जळत राहतील. ते माझ्या नावाला नाकारणार नाहीत, ते माझ्या विश्वासाला नाकारणार नाहीत. हे विश्वास धरून ठेवण्यासाठी प्रभूने काही लोकांना निवडून ठेवलेला आहे, काही लोकांना निवडून ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रभूला अशा काही लोकांची गरज आहे देवाच्या लेकरांनो. आणि त्या लोकांमध्ये मी आहे का याचा आज मला विचार करायचा आहे. याचा काय करायचा आहे, मला विचार करायचा की जर प्रभूने काही लोकांना निवडून ठेवलेला आहे की ज्यांच्या मार्फत तो सगळ्यांना एक उदाहरण दाखवणार आहे, तर मी त्याच्यामध्ये आहे का? हालेलुया. कारण की इस्रायलला प्रभूने का निवडलं? इस्रायल सगळ्यात लहान आणि कमजोर असा देश आणि असे लोक होते. पण सगळ्या जगाला दाखवून देण्यासाठी प्रभूने इस्रायलला निवडलं की जर मी यांच्या सोबत जसं राहील तशाच रीतीने मी माझ्या विश्वासणाऱ्यांसोबत राहील. आमेन. हालेलुया. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो आज इस्रायलला देवाने याच्यासाठी निवडले की तुम्ही आणि मी समजून घ्यावं की जर प्रभूने इस्रायल सोबत जसं निवडलं, त्यांना त्या रानामधून जात असताना सगळ्या गोष्टी पुरवल्या, तो तुम्हाला आणि मला पण या जंगलामधून जात असताना सगळ्या गोष्टी पुरवेल. हालेलुया. आणि म्हणून आज मला काही गरज आहे तर मला या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे की मी त्या प्रभूच्या नावाला घेऊन चाललेलो आहे का? का मी पण या जगाच्या सगळ्या गोष्टी सक्सेसच्या मागे लागता लागता प्रभूला हरवून बसलेलो आहे? समजतंय? आय वॉन्ट द सक्सेस, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट. मला एक चांगलं घर पाहिजे, मला एक चांगली फॅमिली पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मला या गोष्टींची गरज आहे. प्रभूला ठाऊक आहे. पण असे काही लोक आहे का की या सगळ्या गोष्टींच्या आधी ते स्वर्गाचं राज्य शोधत आहे? असे काही लोक आहेत का की ज्या सगळ्या गोष्टींच्या आधी स्वर्गाचं राज्य शोधत आहे? जे लोक स्वर्गाचं राज्य पहिल्यांदा शोधत आहे, बायबल सांगतं त्यांच्यासाठी प्रभूने सगळ्या गोष्टी बाकी पण लाईन मध्ये ठेवलेल्या आहेत. हालेलुया. लिसन अँड बी व्हेरी केअरफुल की प्रभूने आपल्याला आज निवडण्याची एक संधी दिलेली आहे. आज या गोष्टीची आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे की माझी प्रभूला गरज आहे. जसं त्या यरुशलेमच्या रस्त्यावरती जात असताना त्या एका गाढवीची गरज प्रभूला होती, आज या जगामधून जात असताना प्रभूचं नाव घेऊन जाण्यासाठी प्रभूला माझी गरज आहे. ज्याच्यामधून प्रभूचा जय जयकार होईल, ज्याच्यामधून प्रभूचा काय होईल, जय जयकार होईल. होसान्ना आणि होसान्ना त्याच्या नावाचा जय जय घोष करतील. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जग अक्षरशः पापामध्ये होतं आणि जग सगळीकडे वाईट रीतीने पोल्यूट झालं होतं. आज तुम्ही बघता की जर तुम्ही दिल्लीमध्ये गेलात, तर तिकडे श्वास घ्यायला देखील मुश्किल आहे. एवढं तिथे काय वाढलेलं आहे, पोल्युशन्स वाढलेलं आहे. आणि तसं हे पोल्युशन जसं वाढलंय ना, याच्यापेक्षा भयानक पोल्युशन पापाचं वाढलं होतं त्या टाइममध्ये. कोणाच्या टाइममध्ये? नोहाच्या टाइममध्ये. कारण की जे नोहाच्या दिवसात झालं तेच आताच्या दिवसामध्ये होणार आहे. जे नोहाच्या काळामध्ये झालं तेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या अगोदरच्या काळामध्ये होणार आहे. हालेलुया. आणि तिथे जसं पोल्युशन जसं वाढलेलं आपल्या टाइममध्ये, त्यावेळेस पापाचं पोल्युशन वाढलं होतं, एवढं भयानक वाढलं होतं. पण प्रभूला एका माणसाची गरज होती की ज्याच्या मार्फत तो दाखवू शकेल की जर माझं तुम्ही ऐकताल आणि जर माझ्या वचनाला घेऊन पुढे चालताल आणि माझ्या वचनाला घेऊन पुढे चालताल, मागे वळून बघणार नाही, तर मी तुमच्या जीवनाचं तारण करेल, मी तुमच्या परिवाराला आशीर्वादित करेल, मी तुमच्या मिळकतीला बरकत देईल. हालेलुया. आणि बायबल सांगतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की नोहावर देवाची कृपा झाली. सगळ्या जगामध्ये संपूर्ण बघा, त्यावेळेस जग, फक्त इस्रायल नाही, पूर्ण जग. कारण की पाण्याखाली कोणतं आलं? फक्त इस्रायलचा प्रदेश आला का? जसं 26 जुलै फक्त मुंबईत आली होती.
26 जुलै फक्त मुंबईत आली होती. 26 जुलैमध्ये मुंबई फक्त डुबून गेली होती. बाकीचे लोक खुश होते, बाकीचे लोक सेफ होते, पण मुंबईचे लोक जीवनासाठी झगडत होते. आठवते तो दिवस. पण नोआच्या टाइममध्ये तसं झालं नव्हतं की फक्त त्याच्याच एरियावरती पाऊस होऊन त्याच्याच एरियामध्ये काय झालं होतं, बाढ आली होती, असं नाही. पूर्ण जगामध्ये तसं झालं होतं, पूर्ण जगामध्ये. आणि त्या पूर्ण जगामध्ये प्रभूला धरून चालण्यासाठी, प्रभू जे सांगतोय ते ऐकण्यासाठी, प्रभू जे बोलतोय त्याच्याप्रमाणे करण्यासाठी एक परिवार उभा राहिला होता. केवळ एक परिवार, एक फॅमिली फक्त. हालेलुया. कधी कधी विचारतात ना, अरे तुमचं चर्च एवढंच आहे, तुमचं चर्च एवढं छोटं आहे, तुमच्या चर्चला किती मेंबर्स आहे, तुमच्या चर्चला किती फॅमिलीज आहे, तुमच्या चर्चमध्ये किती लोक येतात, तुमचं चर्च किती मोठं आहे. पूर्ण बायबलमध्ये, पूर्ण जगामध्ये द बिगेस्ट पास्टर इन द हिस्ट्री, द बिगेस्ट पास्टर इन द बायबल had only 8 lives to save, including him. सगळ्यात मोठ्या पास्टरकडे त्याला धरून वाचवण्यासाठी फक्त 8 जीव होते. किती? 8 लोक त्याला धरून. त्याला सोडलं तर 7 लोक फक्त. त्याचं चर्च किती मेंबरचं? 7 लोकांचं. आणि त्या 7 लोकांना जो प्रीच करत होता, मागे वळून बघायचं नाहीये. द मेसेज प्रभूने दिलेला आहे, त्याच्या मागे तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला मला घेऊन चालायचं आहे. द कमिशन इज गिवन, द मेसेज इज गिवन. आता 7 लोकांना तो संदेश घेऊन चालायचा आहे. जे काय पास्टर नोहा सांगत आहे, जे काही पास्टर नोहा बोलत आहे, हातोडी असं करायचं आहे, ती आपल्याला तिकडनं राळ घेऊन या, तिकडनं डांबर घेऊन या, आणि अशा रीतीने आपल्याला बोट तयार करायची आहे, तशा रीतीने आपल्याला एवढ्या माळ्याची बोट तयार करायची आहे, इथे खिडकी बनवायची आहे, इथे दरवाजा बनवायचा आहे. सगळे लोक त्या गोष्टीला थट्टा करत होते. सगळे लोक त्या गोष्टीला नावं ठेवत होते. आजही ठेवणार, आजही ठेवणार. त्या टाइम मध्ये नोहाला संदेश म्हणतो, त्यावेळेस त्याला तारू बांधायला किती वर्ष लागले? 120 वर्ष लागले. आणि 120 वर्ष लोक थट्टा करत होते, किधर रे भाई बारिश? अरे ज्याची तयारी तू करतोय तो पाऊस कुठे आहे? आसमान तो खुला है, खिला है, आसमान तो एकदम नीला नीला आहे. कुठे पाऊस? अरे ढग तर दिसला पाहिजे, अरे आभाळ तर भरून आलं पाहिजे. पण नोहा कडे एकच गोष्ट होती, नो टर्निंग बॅक. मागे वळून बघायचं नाही. आता जो संदेश मला प्रभूने दिलेला आहे, जो विश्वास त्याने मला दिलेला आहे, तो मला पुढे घेऊन जायचा आहे. मला जग काय बोलत आहे, शेजारी काय बोलत आहे, नातेवाईक काय बोलत आहे, बाकीचे लोक मला काय टॉन्टिंग करत आहे, काय मला शिव्या गाळी करत आहे, मला याच्याकडे बघायचं नाहीये. मला फक्त त्या मेसेजकडे बघायचं आहे. हालेलुया. मला अजून काही ऐकायला येत नाही. हालेलुया. As a believer, sometimes we need to be deaf to the world. कधी कधी जगाच्या गोष्टी, जगाच्या लोकांसाठी, बिलीवर लोकांना तुम्ही बहिरे होऊन जा. लेट गॉड आन्सर फ्रॉम युअर पार्ट. प्रभू तुमच्यासाठी उत्तर देईल. हालेलुया. गॉड नीडेड वन मॅन. प्रभूला एक माणसाची गरज होती, आणि एक माणसावर प्रभूची कृपा झाली, आणि त्याने निश्चय घेतला की मी या संदेशाला पुढे घेऊन जाईल. Amen. Hallelujah. What happened? पुढे जाऊन नोहाचा परिवार वाचला गेला. त्या एक परिवाराने डिसिजन घेतला आणि तो परिवार वाचला गेला. तो परिवाराचं तारण झालं. तो परिवार न्याय पार करून गेला. हालेलुया. पण प्रभूची इच्छा इथेच थांबलेली नव्हती. प्रभूला अजून मोठं काहीतरी करायचं होतं.
आमेन. प्रभूला अजून मोठं काहीतरी करायचं होतं. आणि म्हणून बघा, अब्राहमच्या जीवनामध्ये पण प्रभूने काय केलं, अब्राहमच्या जीवनामध्ये देखील प्रभूला एका गोष्टीची सुरुवात करायची होती, इस्रायलची. प्रभूला काय करायची होती, इस्रायलची सुरुवात करायची होती, सगळ्या लोकांना दाखवण्यासाठी की मी काय करू शकतो. बघा, कोणाच्या मार्फत, इस्रायल देशाच्या मार्फत. पण इस्रायल देश कुठून सुरू होणार आहे, इस्रायल देश कुठून सुरू होणार आहे, अब्राहमापासून. गॉड नीड वन मॅन. प्रभूला एक माणसाची गरज आहे, एक परिवाराची गरज आहे, एक व्यक्तीची गरज आहे. प्रभू त्या एका व्यक्तीच्या द्वारे सगळ्या गोष्टी हादरून टाकू शकतो. हालेलुया. प्रभूला खूप मोठं तत्वज्ञान, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही लागत. गॉड इज हिडन हिमसेल्फ इन सिम्प्लिसिटी. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रभूने स्वतःला लपून ठेवलेला आहे की तो ज्ञानवंतापासून लपवला जाऊ शकतो. हालेलुया. एक फॅमिली पासून त्याने इस्रायलचा विचार केला होता. त्या एक फॅमिली, एक व्यक्तीची गरज त्याला होती, एक व्यक्तीची गरज त्याला होती. आणि तो व्यक्ती होता अब्राहम. कारण की अब्राहम तो विश्वासाचा जनक, विश्वासाचा पिता बनणार होता. आमेन. हालेलुया. तुम्ही या जर्नीमध्ये चालत असताना तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला अडचण होणार, नो डाऊट अबाउट इट, नो डाऊट अबाउट इट. अब्राहमाचा प्रवास जसा सुरू झाला, नोहाच्याही प्रवासामध्ये त्याला त्रास झाला. त्यालाही खूप काय झालं, बोलण्यात आलं, नावं ठेवण्यात आले, सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर झाल्या. अब्राहमाबद्दल पण त्याच्या बरोबर पण तशा सर्व गोष्टी झाल्या. पण अब्राहमाने तोच डिसिजन घेतला की मागे आता वळायचं नाही, मागे आता वळायचं नाही. जे वचन प्रभूने मला दिलेलं आहे, जो विश्वास मला प्रभूने दिलेला आहे, तो विश्वास मला घेऊन चालत राहायचा आहे. आमेन. नो टर्निंग बॅक. मला आता मागे वळून बघायचं नाहीये. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस अब्राहमाची गरज प्रभूला होती आणि ज्यावेळेस अब्राहम प्रभूच्या हातामध्ये सरेंडर झाला, त्यावेळेस त्याच्या जीवनाला रूप आलं. हेच तर संदेश त्यांच्या बाबतीतही झालं. प्रत्येक जे काही संदेश ठेवते देवाचे प्रत्येक लेकरं, त्यांच्याबद्दल प्रभूने योजना केली होती. मला या व्यक्तीची गरज आहे, या टाइम मध्ये मला नोहाची गरज आहे, या टाइम मध्ये मला अब्राहमाची गरज आहे. अरे पुढे त्या लोकांना मोशे नाहीये म्हणून ते लोक गुलामामध्ये आहेत. माहिती आहे तुम्हाला, बिकॉज मोसेस इज नॉट देअर. मोशे नाहीये म्हणून ते लोक गुलामगिरीमध्ये जगत आहे. कोण? इस्रायली. पण जसा मोशेचा जन्म झाला, बायबल सांगतं इस्रायलांची प्रार्थना परमेश्वराकडे ऐकू गेली. परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेला कान दिले आणि परमेश्वराला त्याच्या वचनाची आठवण झाली. आमेन. बिकॉज गॉड नीड्स समबडी. त्या टाइम मध्ये नोहाची गरज होती, त्या टाइम मध्ये अब्राहमाची गरज होती, त्या टाइम जस्ट मोशेचा आला, मोशेची गरज प्रभूला भेटली. तशाच रीतीने आज 2026 मध्ये प्रभूसाठी कोण स्वतःला सरेंडर करेल? आज प्रभूसाठी कोण स्वतःला सबमिट करून टाकेल? कोण आज स्वतःला प्रभूच्या स्वाधीन करून टाकू शकते? आज प्रभू पाहत आहे. कॅन यू टेक दॅट डिसिजन की हो, मी माझं जीवन जगत असताना मी स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करेल. मी माझं जीवन जगत असताना जे जीवन मला प्रभूने दिलेलं आहे, मी त्याला शरण येऊन जीवन जगणार आहे. हालेलुया. युअर लाईफ. ज्यावेळेस या लोकांनी त्यांचं जीवन त्याच्या निर्माणकर्त्याच्या हातामध्ये दिलं, जगाच्या दृष्टीने ते लोक मूर्ख ठरले, पण प्रभूच्या नजरेमध्ये प्रभूने त्यांना असं उंच केलं की जग बघत राहिलं. जग बघत राहिलं. नोहा तारवामध्ये आणि जग नोहाकडे बघतंय. नोहा बचाव, नोहा. पण नोहा सबको उधर से देख रहा है. जे लोक आज तुम्हाला नावं ठेवत आहे, जे लोक आज तुम्हाला टॉन्टिंग करत आहे, जे लोक आज तुमच्या नावावरची कुचेष्टा करत आहे, त्यांच्याकडे पाहू नका. तुम्ही फक्त याच गोष्टीकडे बघून चाला की द प्रॉमिस दॅट इज गिवन टू मी, द मेसेज दॅट इज गिवन टू मी, तो मेसेज मला घेऊन चालायचा आहे. आता त्या प्रभूने दिलेल्या विश्वासाला घेऊन चालायचं आहे. मी आता मागे बघणार नाही.
आणि मग बघा की प्रभू तुम्हाला असं बनवेल की तेच लोक तुमच्याकडे बघत राहतील, तुम्हाला सल्यूट करणारे बनतील. हालेलुया. ओ माय डिअर पीपल ऑफ गॉड, गॉड नीड्स यू टुनाइट. आणि म्हणून आज प्रभूला तुमची गरज आहे. पण तुम्ही स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित होण्यासाठी तयार आहात का? आज तुम्ही तयार आहात का की हो प्रभू, मी स्वतःला तुझ्या हातामध्ये द्यायला तयार आहे. द मिनिस्ट्री ऑफ आयझाया, यशायाची सेवकाई, द संदेशा जो होता, यशायाची सेवकाई, जोपर्यंत त्याने प्रभूला पाहिलं नव्हतं तो त्याच्या आधी पण तो संदेष्टा होता. पण ज्यावेळेस प्रभूने त्याला स्वर्ग दाखवला आणि प्रभूने त्याला त्याची मिनिस्ट्री दाखवली, तो म्हटला प्रभू मी जाणार आहे, मी जाईल हा संदेश घेऊन, मी जाईल हे कार्य करायला, मी जाणार आहे. आज जगामध्ये खूप अशा गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांच्या सोबत वाहून घेऊन जाऊ शकतात आणि वाहून घेऊन जात आहेत. यू कॅनॉट स्टॉप युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला थांबू शकत नाही. तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढा देऊ शकत नाही. यू कॅनॉट. तुम्हाला केवळ त्या परमेश्वराची गरज आहे. तो प्रभूला जर तुम्ही हाती घेतलं तर तुम्ही सर्व गोष्टीवरती विजय मिळवता, त्याच्याशिवाय नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो बघा, या प्रवासामधून जात असताना तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला अडचण येणार. प्रभूने यहोशुआला निवडलंय, त्यांना दुधामधाच्या देशामध्ये घेऊन जाण्यासाठी. ते वचन जे एवढ्या वर्षापासून दिलंय ते वचन पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत अब्राहमाला ते वचन दिलंय, त्या टाइम पासून ऐकत आलेत लोक, ऐकत आले. आता ती वेळ येऊन टेपलेली आहे की ते वचन पूर्ण होणार आहे. आणि म्हणून यहोशुआ आता उभं राहायला पाहिजे लीडर म्हणून. यहोशुआ उभा राहायला पाहिजे लीडर म्हणून की मी आता ती सेवकाई, हो प्रभू मी तयार आहे सेवकाई घ्यायला. पण गंमत अशी आहे की यहोशुआला जरी उभं राहायचं आहे ना, त्याला सगळ्या 6 लाख लोकांच्या तोंडाला डोक्याला डोकं लावायचंय, तोंडाला तोंड द्यायचं आहे. आलं का लक्षात? त्याला या 6 लाख लोकांना सांभाळायचं आहे. त्याला ऑलरेडी एक एक्सपिरियन्स आहे. बाबा आम्ही 10 लोक 12 लोक त्या दुधामाताच्या देशात जाऊन आलो, तर माझ्यासोबत फक्त कालेब थांबला होता. 10 तर आमच्या विरुद्ध उभं राहिले होते. 10 तर आमच्या विरुद्ध उभं राहिले होते. आता तर मी एकटाच आहे. आता कशा रीतीने हे करायचंय. आणि म्हणून प्रभू त्याला काय सांगत आहे बघा, 9वं वचन, यहोशुआचं 1 अध्याय. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, खचू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. बघा परमेश्वर त्याला सांगत आहे, हिम्मत धर, खंबीर हो, कारण की अशी परिस्थिती यायला लागणार आहे, येईल की तुला खंबीर व्हायला लागेल, तुला हिम्मत धरायला लागेल. अशा अडचणी येतील की स्वतःला तू ढळून देऊ नको, अविश्वासामध्ये पडून जाऊ नको. अशा परिस्थिती येतील, त्यावेळेस अडचणीमध्ये पडला जाऊ नको, पडली जाऊ नकोस. असे विचार येतील, असे विचार येतील की आता बस, आता जास्त काय पुढे जायला नको, आता बस, आता काय होत नाही वाटतं, बस झालं, किती वेळ चालणार, अजून किती वेळ चालणार, असे विचार येतील. अरे मीच का सगळ्या गोष्टींचा पटका घेतलाय का? मीच चांगला वागायचा, काय म्हणतात त्याला, ठेका घेतलाय का? हालेलुया. परिस्थिती अशा येणार आहेत.
सी अब्राहम पण अशा परिस्थितीमध्ये आला की तो म्हणतो, अरे ते वचन तर मला भेटलंय, ते वचन तर मला भेटलं, ते घेऊन तर मी निघालेलो आहे, देव माझ्यासोबत आहे, आय कॅन नो दॅट, मला समजतंय माझ्यासोबत प्रभू आहे, पण काय होतच नाहीये, काही होतच नाहीये. ना तसे काही सायन्स दिसत आहे, ना तसे काही सिम्पटम्स दिसत आहे. वर्षानुवर्षे मागे चालत राहिलेत. अरे आत्ता तरी गुड न्यूज भेटेल, आत्ता तरी गुड न्यूज भेटेल, पण तसं काही होतच नाहीये. ही ऑल्सो गॉट फ्रस्ट्रेटेड. तो देखील प्रश्नामध्ये पडला. तुम्ही पण पडताल, पण लक्षात राहू द्या, जर तुम्ही प्रभूला, स्वतःला प्रभूच्या हाती समर्पित करून टाकलं तर प्रभू तुमची गाडी चालवेल. व्हॉट इज द डिफरन्स? यू नो डिफरन्स काय आहे की जर आपण प्रभूला धरून चाललोय, पण आपण पूर्ण रीतीने प्रभूला शरण नाही गेलेलो आहे. मी प्रभूला धरू नये, मी प्रार्थना करतो, बायबल वाचतो, उपास करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण मी कुठेतरी अजून माझ्या गोष्टी प्रभूवरती काय करतो, थोपतो. पापापासून मी लांब आहे, व्हाईट कॉलर बिलीव्हर आहे, मी चांगला व्यक्ती एकदम, पण कुठेतरी आय फोर्स माय सेल्फ अपॉन द वर्ड. मी देवाच्या वचनावरती स्वतःला ठेवतो, माझी मर्जी त्याच्यावरती पूर्ण करतो, चुकीच्या गोष्टीसाठी पण नाही. आणि तो व्यक्ती ज्याला काय माहिती नाही काय करायचं, पण त्याने पूर्ण रीतीने देवाला समर्पित झालेला, शरण झालेला आहे. या दोन व्यक्तीमध्ये फरक काय की ज्या परिस्थिती येईल, किचकट परिस्थिती येईल, ज्या स्क्वीज येईल, एकदम ज्यावेळेस एकदम मोठा तणाव येईल, त्यावेळेस त्या स्क्वीज मधून जाताना, त्या एकदम अडचणीमधून जाताना, हा जो व्यक्ती आहे ज्याला तत्वज्ञान आहे, तो मेहनत करून तिकडनं जाण्याचा प्रयत्न करेल. बल्कि जो दुसरा व्यक्ती आहे, जो प्रभूला शरण आहे, प्रभू त्याला त्याच्यातून घेऊन जाईल. हालेलुया. अब्राहामच्या बाबतीत तसं झालं की अब्राहामाला कळे ना, काय होत नाही, काय सिम्पटम्स दिसत नाहीये. अरे माझ्या बायको काय गरोदर व्हाय ना, आम्हाला काय गुड न्यूज आहे ना, हे त्रास आहे, अडचण आहे, प्रॉमिस का पूर्ण होत नाहीये. वैतागला. एक दिवशी म्हटलं, प्रभू मला काय भेटणार, माझी गादी तर माझा सेवक घेणार. प्रभू म्हटलं थांब. कोणी इंटरव्ह्यू केलं, कोणी त्याला हे दिलं, प्रभू म्हटलं थांब थांब बेटा, थांब थांब थांब, बाहेर आहे आणि बघ किती तारे मोजू शकतो तर मोज. त्या स्क्वीजमधून, त्या अडचणीमधून, त्या एकल कोंडीपणामधून जात असताना प्रभू तुमचा हात धरून तुम्हाला चालवेल आणि पार घेऊन जाईल. ज्यावेळेस त्याने प्रभूचं वाणी ऐकली आणि त्या तंबूमधून ते दृश्य पाहिलं, तर म्हटला येस, की नाही प्रभू आहे माझ्यासोबत, प्रभू माझ्यासोबत कार्य करेल. मला मुलगा होणार म्हणजे होणार, माझं काम होणार म्हणजे होणार. देवाच्या लेकरांनो, म्हणून तुमची इच्छा प्रभूवरती लादू नका, तुमचे विचार प्रभूवरती लादू नका, तर स्वतःला पूर्ण रीतीने रिक्त करून प्रभूला शरण या. समथिंग दॅट वी नीड. संदेश काय म्हणतो, सगळ्यात जास्त गरज आजपर्यंत जर कोणती होती तर ती आता आहे की आपण पूर्ण रीतीने देवाला शरण जावं. एव्हर मॅन हॅज नीडेड गॉड इज नाव. सगळ्यात जास्त गरज मनुष्याला जर कधी आजपर्यंत होती तर ती आत्ता आहे, आज आहे. कारण की पाप आणि पापाच्या गोष्टी एवढ्या वाढलेल्या आहे, त्याच्यातून तो स्क्वीज एवढा वाढलेला आहे की तो आपण पार करू शकत नाही प्रभू शिवाय. पण जर तुम्ही मी प्रभूला शरण आलो तर प्रभू त्याच्यातून पार आपल्याला घेऊन जाईल. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला, तुम्हाला आणि मला एकच गोष्ट करणं गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो, की तुम्हाला आणि मला खंबीर रीतीने उभं राहणं गरजेचं आहे. या खंबीर रीतीमधून उभं राहून या प्रवासामधून चालत असताना अनेक गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागेल. अनेक गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागेल. अनेक आपल्या आवडीनिवडींचा आपल्याला त्याग करावा लागेल. म्हणून मी काय सांगत आहे की जो व्यक्ती प्रभूला शरण आहे, जो व्यक्ती प्रभूला पूर्ण रीतीने शरण गेलेला आहे, त्याला आवडी निवडी काढण्यासाठी ताकद लावावी लागत नाही.
मला पहिले स्टाईल मारायला खूप भारी वाटत होतं, मजा वाटत होती, फॅशनेबल कपडे घालायला मला आनंद वाटत होता. पण ते सोडण्यासाठी मला ताकद नाही लावायला लागत आता. का? कारण की प्रभूने ते काढून टाकलेलं आहे. हालेलुया. कितीतरी सिस्टर लोकांच्या साक्षी आहेत की मला फेशियल करायला पहिले खूप आवडायचं, मी मेकअप करायला मला खूप आवडायचं, सगळा मॅचिंग सेट माझ्याकडे असायचा. पण प्रभूने मला बदलल्यानंतर मी सगळ्या काढून टाकल्या. का? माझा जीव पहिले सोन्यामध्ये खूप होता, आता मला सोन्यामध्ये जीव नाही वाटत. माझा जीव आता प्रभूमध्ये. हालेलुया. का? ते काढण्यामध्ये ताकद का नाही लागत? कारण की त्यांचं मन प्रभूला शरण आहे. तुमचं मन प्रभूला शरण गेल्यावर त्या गोष्टी काढायला ताकद नाही लागणार. हा, तुमचं मन त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ते काढायला जमणार नाही. तुम्हाला काढायला जमणार नाही त्या. आणि म्हणून आपल्याला काही गरज आहे, आपल्याला जर कोणत्या गोष्टीची गरज आहे, जर मी ज्या प्रवासामध्ये निघालोय मला जर मागे वळून नाही बघायचं, तर मला प्रभूची साथ पाहिजे, मला प्रभूची गरज पाहिजे, मला प्रभूच पाहिजे. नाही तर माझा जीव त्या गोष्टीमध्ये अडकून राहील, माझा जीव त्या गोष्टींमध्ये अडकून राहील. मला त्या पाहिजेत. हेच तर कोणासोबत झालं? कोणासोबत झालं? मला ते पाहिजे. माझा शालू येतो, अरे बाबा 25,000चा शालू, मी कसं सोडून जाऊ? अरे 5 तोळ्याचा हार आत्ता केला होता माझ्या मिस्टरांनी, कसा सोडू तिकडे मी? तो घ्यायला तर परत जाऊ देत, मला तेवढं घेऊन येऊ देत. प्रवास सुरू झाला पण पूर्ण करू शकली नाही बाई. प्रवास सुरू झाला, मेसेज भेटला, संदेश भेटला, विश्वास भेटला, प्रवासाला निघाली, पण मेसेजला सरेंडर्ड नव्हती, विश्वासाला सरेंडर्ड नव्हती, देवाला शरण नव्हती. कुठे अडकलं होतं सगळ्या गोष्टी? आणि म्हणून प्रवासाला जरी निघाली होती, विश्वासाच्या मध्येच येऊन अडकून गेली. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, अनेक गोष्टींचा या प्रवासामधून जात असताना आपल्याला त्याग करावा लागेल. तुमच्या विचारांचा, तुमच्या सवयीचा, तुमच्या स्वभावाचा किंवा तुमच्या हॅबिट्सचा तुम्हाला त्याग करावा लागेल. पण लक्षात राहू द्या, जे काय तुम्हाला पवित्र आत्मा सांगतोय त्याला तुम्ही करा तसं, कारण की त्यांनी तुमचं चांगलंच होणार आहे, तुमचं वाईट होणार नाही. हालेलुया. मी सांगतोय म्हणून करा, नका करू. कोणी सांगताय म्हणून करा, नका करू. पवित्र आत्माची वाट पहा. ज्यावेळेस तो तुम्हाला सांगेल मग कोणाच ऐकू नका, सोडून द्या. पवित्र आत्मा सांगतो ते करायला, तर ते करा, कारण की त्याने तुमचं चांगलंच होणार आहे, त्याने तुमचं वाईट कधीच होऊ शकत नाही. हालेलुया. कधी कधी खूप वेळेस आपल्या गोष्टी आपल्याला जड होऊन जातात. इब्री लोकांस पत्र 12वा अध्यायाचं पहिलंच वचन पॉल काय सांगत आहोत की तुम्ही आणि मी एका शर्यतीमध्ये धावत आहोत. आणि शर्यतीमध्ये धावणारा व्यक्ती कसा असला पाहिजे? त्याच्या खांद्यावरती, शर्यतीमध्ये व्यक्ती जो धावणारा असतो तो काय कपडे घालतो? सूट घालून पळतो, जोधपुरी, शेरवानी. हा, शर्यतीमध्ये धावणारा व्यक्ती स्लीपर घालून पळतो. मग ते फॉर्मल शूज काय म्हणतात ना, ते काय लेदर का फ्लिपफ्लॉप हा घालून पळतो का सँडल घालून पळतो? काय घालून पळतो? त्यातले त्यात म्हणजे एकदम हलके आहेत. स्पोर्ट्स शूज पण हेवी, ड्रेस पण त्यांचा कसा एकदम हलका. का? कारण की पळताना त्याचं वजन नको माझ्यावरती. आज या शर्यतीमध्ये तुम्ही आणि मी धावत आहोत, आणि तुम्ही आणि मी या शर्यतीमध्ये धावत असताना तुम्ही आणि मी आपल्या खांद्यावरती, आपल्या पाठीवरती, आपल्या हृदयावरती ते ओझ घेऊन चाललेलो आहोत, जे काय आपल्या जीवनामध्ये घडून गेलेलं आहे. ते ओझ आपण घेऊन आज धावत आहोत, आणि हेच ओझ आपल्याला मागे ठेवत आहे, मागे खेचत आहे. आपण धावतोय 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 धावतोय, त्या मागच्या गोष्टी आठवल्या, परत यार असं का झालं,
मी असं काय केलं होतं. परत कुठेतरी जाग येते, परत माणूस धावायला लागतं, परत काहीतरी गोष्ट आठवते, परत बसली बाई तिथेच, परत बसला बाबा तिथेच. चांगले होते मित्र यार, चांगला ग्रुप होता यार, काय अड्ड्यावरती बसायचं यार. अरे मोठा अड्डा प्रभूने तिकडे तुझ्यासाठी तयार केलाय, तिकडे जायला तू कोणत्या छोट्या अड्ड्याची गोष्ट करतो. मोठ्या गोष्टी प्रभूने तुझ्यासाठी सजवल्या तिकडे, कुठे तू इथे सजण्याचा प्रयत्न करतेस. माणूस धावत आहे, पण त्याच्या जीवनातल्या गोष्टी त्याला मागे खेचत आहे. पॉल काय म्हणतो, यू आर रनिंग अ रेस अँड ले ऑफ द वेट्स ऑफ द सिन्स. इब्री लोकास पत्र 12 अध्याय पहिलं वचन का सांगतो वाचूया. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वाढलेले आहोत. नो द्या. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी नॉट दॅट वर्स. पुढे खाली येते, खाली. हां तिथूनच वाचायला सुरू करूया, हरकत नाही, या तिथून वाचायला सुरू करूया. ऐका. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून काय नेमून सहज गुंतविणारे पाप आणि काय भार, सर्व भार. हा भार कोणता आहे? सर्व भार हा मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही असा कोणताच व्यक्ती नाहीये ज्याच्यामध्ये फॉल्ट्स नाहीये, फ्लॉज नाहीये, किंवा त्याच्या जीवनामध्ये कधी नव्हते. यू फाइंड नो मॅन, नो वुमन इन दिस वर्ल्ड. जगामध्ये तुम्हाला एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याच्यामध्ये कधी फॉल्ट्स नव्हते, अदर दॅन जीसस. जर कोणता व्यक्ती असता तर प्रभू येशूला याची गरज नव्हती, पण असा कोणता व्यक्ती या जगामध्ये नाही आहे. आणि त्याच गोष्टीचा फायदा शैतान उचलतो, तुम्हाला मागे खेचण्यासाठी, मागे अडकवण्यासाठी. पण लक्षात राहू द्या, जे मागच्या मेसेज मध्ये सांगितलं तुम्हाला, ज्या वेळेस तुम्ही प्रभूला शरण आलेले आहात, प्रभूने ती डायरी पुसून टाकलेली आहे, प्रभूने ती फाईल बंद करून टाकलेली आहे. ज्याला प्रभू क्षमा करतो त्याला कुणी दंड लावू शकत नाही, शैतान पण नाही. हालेलुया. मोशेने पाप केलं. मोशेने पाप केलं. त्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याने काय केलं? प्रभूची अवज्ञा केली. आणि म्हणून शैतान, बायबल सांगते याकोबाच्या पुस्तकामध्ये की शैतान मोशेचा आत्मा मागण्यासाठी आला देवाजवळ, मला त्याचा आत्मा पाहिजे. पण परमेश्वर म्हणतोय, प्रभू येशूचं रक्त ऑलरेडी सांडलेलं आहे, मी ऑलरेडी त्या रक्ताने मोशेला विकत घेतलेला आहे, तो तुझा नाही तो माझा आहे. इथे बसलेल्या लोकांनो सांगू द्या मला, तुम्हाला शैतानाचा अधिकार तुमच्यावरती नाहीये. तुम्ही केलेलं पाप शैतान देवाला दाखवू शकत नाहीये, कारण की ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतला प्रभूला शरण येण्याचा, तुमचे पाप धुतले गेलेले आहे, पुसले गेलेले आहे. हालेलुया. तुम्हाला कोणी दंड देऊ शकत नाहीये, कारण की प्रभूने तुम्हाला क्षमा केलेली आहे. हालेलुया. ओह माय. बट मोस्ट ऑफ द टाइम प्रवास सुरू झालेला आहे, आनंद वाटत आहे, पण प्रवास सुरू झालेला असताना आपलं एम प्रवास संपवण्याकडे असलं पाहिजे. प्रवास सुरू झालाय, तुमचा आणि माझा प्रवास सुरू झालाय स्वर्गाच्या दिशेने जाण्याचा, पण हा प्रवास मध्ये कुठेतरी अडकता कामा नये, थांबता कामा नये. म्हणून आपल्याला प्रभू आज सांगत आहे, मागे वळून बघू नको, मागे वळून बघू नको. यीशु के पीछे मैं ओ लेता मुड़ के ना देखूंगा. तुम्हाला आणि मला मागे वळून बघायचं नाहीये. जे काय तुमच्या जीवनामध्ये झालं असेल, इट इज फिनिश, इट इज क्लोज. तुम्हाला फक्त आता तुमच्या समोर जे प्रभूचं बलिदान आहे, त्या बलिदानाला घेऊन, तो क्रॉस घेऊन तुम्हाला चालत राहायचं आहे.
Hallelujah. Let your past, let it not overpower you. तुमचं पाप किंवा तुम्ही एखाद्या टायमाला दाखवलेला अविश्वास तुम्हाला तो तुमच्यावरती भारी पडता कामा नाही. प्रभूने ऑलरेडी त्याला क्षमा करून टाकलेली आहे. शैतान फक्त त्या गोष्टीचा फायदा घेतो आणि आपल्याला धावामध्ये कसं याला थांबून ठेवायचं याच्यासाठी प्रयत्न करतो. हालेलुया. सैतान प्रयत्न करतो की मी कशा रीतीने याला मागे अडकू शकते. आणि म्हणून कधी कधी सगळं आपणच आपले दुश्मन होऊन जातो. द बिगेस्ट एनिमी, संदेश काय म्हणतो बघा, द बिगेस्ट एनिमी दॅट आय एव्हर हॅव इज विल्यम ब्रॅनम. संदेश काय म्हणतो, सगळ्यात मोठा माझा शत्रू जर कोणी आहे तर मी स्वतः आहे. कारण की मीच त्या धावत जात असताना ते विचार मला मागे खेचतात, ते माझ्या सवयी मला मागे खेचतात, त्या माझा स्वभाव मला मागे खेचतो. पौल म्हणतो, अरे मला एखादी गोष्ट करायची आहे आणि जी करायची नेमकी ती मी करत नाही, आणि एखादी गोष्ट मला नाही करायची नेमकी मी ती करून बसतो. किती कष्टी आहे मी, किती कष्टी. आणि तशीच परिस्थिती आज इथे बसलेल्या सगळ्या व्यक्तींची आहे. आय बिलीव्ह, राईट? सगळ्या व्यक्तींची हीच परिस्थिती आहे, इन्क्लुडिंग मी. एखादी गोष्ट मला करायची आहे मी ती करत नाही, एखादी गोष्ट मला नाही करायची आहे ती मी करून बसतो. पण धन्यवाद त्या प्रभूला की आपण एक डिसिजन घेतलाय की मी त्याला शरण आहे. आय एम सरेंडर्ड माय लाईफ टू हिम. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुमचाच विचार तुम्हाला तुमच्या शर्यतेमध्ये स्लो डाऊन करू शकतात. त्या शर्यतेमध्ये कोण? तुमचेच विचार तुम्हाला स्लो डाऊन करू शकतात. साराला मुलगा होणार होता, पण सारा म्हणते, अरे भाई माझी पाळी येण्याची वेळ गेली, आता कुठं मूल होणार. साराचेच विचार. प्रभू म्हणतोय वसंत ऋतूमध्ये, पुढच्या वसंत ऋतूमध्ये सारा घरोदर होणार. सारा म्हणते, अरे मी तर जख म्हातारी झाले, आता कसं मुलगा होणार. तुमचेच विचार देवाच्या योजनेला आडवे घेऊन तुमची शर्यत स्लो करू शकतात. अजून कोणी नाही. तुमच्या शेजारीचा तुमच्यावरती कसला विरोध असला तर ते तुम्हाला अडवू शकत नाही. शैतानाने किती कुटील योजना तुमच्या विरुद्ध केली तरी ते तुम्हाला आडवे येऊ शकत नाही. Unless and until you yourself block the ways of God. Hallelujah. संदेशला म्हणतो की devil cannot stop the plan of God. Only the unbeliever will be affected by his own plans. देवाची योजना आहे एखादी गोष्ट घडून आणण्याचा, ती थांबवू शकत नाही कुणी. शैतान पण नाही थांबवू शकत देवाला एखादी गोष्ट घडून आणायची. पण एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून ती गोष्ट घडून आणायची आहे आणि तो व्यक्तीचा अविश्वास दाखवतोय तर देवाची योजना दुसऱ्याकडनं पूर्ण होईल. इफेक्ट कोणावरती पडणार? त्या व्यक्तीवरती पडणार ज्याने अविश्वास दाखवला. प्रभू म्हणतो की अरे मनुष्याच्या पुत्राला तर येऊन क्रॉस वरती मारायचंच आहे, पण किती दुर्भाग्य, किती दुर्दैवी तो व्यक्ती ज्याच्या मार्फत हे काम होत आहे. कोण तो? यहूदा इस्करियोत. प्रभूला तर कुणीतरी पकडून देणारा आहेच, पण तो मनुष्य किती दुर्दैवी जो पकडून देणारा आहे. त्याला क्रॉसवरती जायचंच आहे, पण तो धरून देणारा व्यक्ती किती दुर्दैवी. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो बघा, साराचा विचार तिला अडकवत आहे. देवाची योजना एक सुपर नॅचरल कार्य होणार आहे, पण त्या सुपर नॅचरल कार्यामध्ये कोण आडवं येत आहे? तुमचेच विचार, तुमचा अविश्वास.
अरे प्रभू म्हणतोय की अरे ती वेळ आता पूर्ण झालेली आहे आणि भविष्यवादी जो द बिगेस्ट प्रॉफिट जॉन द बॅप्टिस्ट इज गोइंग टू कम इन टू द सीन. आता बाप्तिस्मा करणारा योहान सीन मध्ये येणार आहे आणि त्याचा बाप अविश्वास धरून बसलाय. मला कसला मुलगा होतोय आता? त्याचा बाप काय म्हणतोय? मला कस का मुलगा होणार आहे? तोंडच बंद करून टाकलं त्याचं. नाही चांगलं बोलतात ना बाबा, तोंड बंद करून ठेव मग. अरे प्रभू काहीतरी सुपर नॅचरल काहीतरी करणार आहे, पण त्याचे विचार त्यांना मागे अडवून ठेवतात. प्रभू म्हणतो मी ही भिंत पाडून टाकणार आहे. अरे पण ही भिंत कशी पडू शकते? प्रभू म्हणतो 7 दिवस तोंड बंद करायचं, अजिबात बोलायचं नाही, फक्त फेऱ्या मारा. फेऱ्या मारून मी पाडतो, पण तुम्ही तोंड उघडू नका. तोंड उघडलं की तुमच्या तोंडातून तुमचे विचार अडकवणारे निघतात. हालेलुया. ओ जकर्याचं प्रभूने तोंड बंद करून टाकलं जोपर्यंत अलिशिबाला डिलिव्हरी झाली नाही. इन फॅक्ट या टाईममध्ये जस्ट पॉल त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये होता, करिंथ या ठिकाणी सेवकाई करत होता. एक प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण पाहूया 18वा अध्याय. थोडंसं 1-2 वचन घेऊया. क्लोजिंग नाव. प्रेषितांच्या कृत्याचा 18वा अध्याय. 5व्या वचनापासून वाचूया. सिला व तिमोथेय हे मासेदोनियाहून आले. तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल घडून गेला होता. बघा, पॉल जो आहे, मासेदोनियाकर जे आहेत त्यांना शिकवण देत आहे, साक्ष देत आहे, त्यांना संदेश देत आहे, त्या काळाचा संदेश देत आहे की अरे बाबा तो येशू आहे ना, तोच ख्रिस्त आहे, अजून कोणी नाही. आता मी जर या टाईममध्ये म्हटलं तुम्हाला येशू ख्रिस्त आहे, याच्यात नवल काय? याच्यात नवल काय? आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय तर तुम्हाला काय नवल नाही वाटत? आम्हाला माहिती आहे प्रभू येशू आज ख्रिस्त आहे. पण त्या टाइममध्ये, त्या वेळेमध्ये, इन द करंट सिनारिओमध्ये ज्यावेळेस ती वेळ चालली होती त्यावेळेस हा संदेश, द एंड टाइम मेसेज त्यावेळेचा, त्यांच्यासाठी तो एंड टाइम मेसेज, त्यावेळेसचा द मेसेज ऑफ द आवर आहे त्यांच्यासाठी. जी घटना घडते, जी घटना घडते, ज्यावेळेस तो संदेश त्यांच्यासाठी प्रचार केला गेला त्यावेळेस त्यांची तळपायाची आग मस्तकाला दिली. काय बोलतोय हा? काय बोलतोय हा? अरे येशू, अरे आमच्यासोबत उठला बसला फिरला तो आणि त्याला आमच्या समोर मारलं, तो ख्रिस्त? काय? पॉल आणि सिलासनी, तिमोथेय आणि सिलासनी पाहिलं की पॉल त्यांना शिकवणी देण्यामध्ये, त्यांना मेसेज देण्यामध्ये, साक्ष देण्यामध्ये घडून गेला आहे की येशू हा ख्रिस्त आहे. पुढे परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलला. बघा, त्यांना तो मेसेज घ्यायचाच नाहीये, त्यांना तो संदेश स्वीकारायचाच नाहीये. जर मी आजच्या वेळेमध्ये, आजच्या काळाबद्दल मी जर आता सांगितलं की या टाइममध्ये प्रभू येशूने जे 7 मंडळ्याबद्दल लिहिलेलं आहे, 7 दूतांबद्दल लिहिलेलं आहे, तो 7वा दूत आपल्यासाठी आलेला आहे. तो दूत ब्रदर विल्यम मॅरियन ब्रॅनम आहे. जर मी असं म्हटलं तर लोक म्हणतील अरे हा येशूपेक्षा ब्रदर ब्रॅनम जास्त बोलतो रे. अरे बायबलमध्ये ब्रदर ब्रॅनमचं नाव कुठे आहे मला दाखव. पॉल वॉज प्रीचिंग द सेम मेसेज ॲट हिज आवर. त्याच्या वेळेमध्ये तोच संदेश पॉल प्रीच करत होता की येशू हा ख्रिस्त आहे. आता मी तुम्हाला म्हणलं येशू हा ख्रिस्त आहे, नवल काय आहे का? पण आज तुम्ही जाऊन सांगा की 7 मंडळ्याबद्दल जे बोललेलं आहे आणि 7 दूत, 7 तारे हे कोण आहेत? 7 समया कोण आहेत प्रगटीकरणामध्ये? तुम्ही त्यांना जाऊन सांगा
7 समय म्हणजे 7 मंडळे आहेत बाबा. बायबलमध्ये दिलंय तसं. प्रगटीकरण याचा पहिला अध्याय, याचा तुम्ही 17-18 वचन वाचा, पुढे 20-21 वचन वाचा. 7 समय म्हणजे 7 मंडळे आहेत बाबा. आपण 7व्या मंडळीतले आहोत आणि 7 मंडळासाठी 7 तारे देण्यात आलेले आहेत. मग ते 7 तारे 7 दूत आहे. अरे ते म्हणतील 7 दूत म्हणजे आकाशाचा दूत. अरे बाबा आकाशाचा दूत नाही, तो संदेष्ट आहे, संदेशवाहक आहे. आपल्यातला कोणीतरी एक आहे, त्याला आपल्यासाठी पाठवलेला आहे की हा संदेश घेऊन तू जा. कारण की माझ्या लोकांना तो संदेश भेटल्यावरती ते मागे थांबणार नाही, ते पुढे चालत राहतील, ते मागे अडकून राहणार नाहीत. बाकीच्या लोकांना अजून तोच शिळ जेवण्यामध्ये आनंद वाटत आहे. येशू ख्रिस्त आहे, हा येशू ख्रिस्त आहे. अरे येशू ख्रिस्त आहेच, पण तो येशू ख्रिस्ताला काय पाहिजे पुढे तुमच्यामधून हे गुपित तसंच आहे अजून. त्यांना जर विचारलं तुम्ही प्रगटीकरणाबद्दल, काय नाही माहिती त्यांना विचारलं तुम्ही की बाबा ते पुस्तक जे लिहिलंय रे गुंडाळी म्हणून, ते काय, ते शिक्के मारले ते काय. अरे ते असं होणार आहे. काय म्हणतील? असं होणार आहे. आपल्याला विचारलं तर आपण सांगू शकतो ते ऑलरेडी पुस्तक प्रभूने उघडलेलं आहे. ऑलरेडी ती मिस्ट्री देण्यात आलेली आहे. ऑलरेडी ते गुपित देऊन टाकण्यात आलेलं आहे. आता मग ते गुपित आता तुम्ही सांगायला गेलात, ते म्हणजे मूर्ख आहेस तू. ते लोक काय म्हणत होते पॉलला, ज्यावेळेस तो ते गुपित त्यांना सांगत होता, अरे ज्या येशूला तुम्ही मारून टाकलेला आहे ना, तोच ख्रिस्त आहे बाबा. नो, विश्वास ठेवा त्याच्यावरती, बाप्तिस्मा घ्या आणि म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान भेटेल. काय पॉल ज्यावेळेस त्यांना सांगतो येशू हा ख्रिस्त आहे, त्यावेळेस ते लोक काय म्हणत आहे, पॉलला अपशब्द बोलत आहे, वाईट बोलत आहे. कशासाठी? तो त्या मेसेज ऑफ द आवर बोलत आहे म्हणून. त्याच्यासोबत असं झालं तर आपल्यासोबत पण होणार. पण लेट मी कंटिन्यू विथ द पॉल. काय म्हटलं, अरे यार लोक डेंजर आहेत, लोकांनी त्याला इतकं वाईट बोलले, एवढं वाईट वाच पुढे बेटा, आपण बायबलमधून ऐकूया. परंतु ते त्यांना अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. ओके, पुढे वाच पुढे. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंदकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पाऊलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको. बघा पॉलनी काय डिसिजन घेतला, मी चाललो बाबा इकडनं. पॉलनी कपडे झटकले. डेंजर लोक यार, काय यांना सांगून यांना समजत नाही. उगाच आज माझ्याशी काय बोलत आहे, वादविवाद करतो, उद्या मला मारायला कमी करणार नाही. गुपचूप कटलो इधर से. पॉल म्हटलं आता मी कपडे झटकून चाललो, पण देवाने त्याला थांबवलं. त्या रात्री त्याला काय दिलं, रात्री त्याला दर्शन दिलं की थांब, इथे अजून फॅमिलीज आहेत. लोखंडे फॅमिली आहे, वाघ फॅमिली आहे, चंदनशी फॅमिली आहे, मराठी फॅमिली आहे, अजून कोणी बाकी का, सगळे आहेत, पगारे फॅमिली आहे. थांब, इथे थांब, त्यांना तो संदेश द्यायचा आहे, कारण की मी त्यांना निवडलेला आहे. तुला थांबायला लागेल. बोलणे खा, शिव्या खा, मार खायचा लागला खा, पण माझ्या लोकांसाठी तू थांब. हालेलुया. नो टर्निंग बॅक पॉल, नो टर्निंग बॅक. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या की तुमचा आणि माझा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्हाला मला एकमेकांना एनकरेज करायचं आहे की आपण आता मागे थांबता कामा नये, मागे वळून बघता कामा नये. आपल्याला केवळ आता पुढे चालत राहायचंय. असे लोक जे मला मागे घ्यायचा, सोडून द्या त्या लोकांना. इट्स बेटर वी लिव्ह ऑफ. आणि त्या लोकांना धरून चालावं जे मला त्यांच्या सोबत स्वर्गाकडे घेऊन जातात. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, इट इज द टाइम इज टू हाय नाव. वेळ खूप संपुष्टात आलेली आहे. रादर वी हॅव कम टू एन एंड.
बघा त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना म्हणतोय की लवकर निघा, लवकर चला. बघा लुकऋषीवर काही वचन वाचून आम्ही संपवत आहे मेसेज. लुकऋषी वर्तमान याचा 9वा अध्याय 57 ते 62 वचन आपण वाचूया. लुकऋषी वर्तमान याचं 9वा अध्याय 57 ते 62 वचन. बघा, द टाइम इज कम टू एन एंड, द टाइम इज रिअली हाय. आणि प्रभू म्हणतो चला आता लवकर निघा. तेव्हा असे झाले की त्याने वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कुठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. येशू त्याला म्हणाला, कोकडांस बिळे व आकाशातल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. बघा, माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करतोय बाळा. माझ्या मागे चालायचं तुला, माझं वचन घेऊन चालायचंय, माझा विश्वास घेऊन चालायचंय, तर मला ना घर आहे ना दार आहे. काय म्हणून पाखरांस घरटे आहे, कोकडांस बिळे आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोक्याखाली ठिकाण नाही. डोक्याखाली उशी घ्यायला ठिकाण नाहीये. या पृथ्वीवरती राहत असताना तू त्या गोष्टी त्याग करायला तयार आहेस का? जर तुला माझ्या मागे यायचं आहे, जर तुला माझा विश्वास घेऊन चालायचा आहे, जर तुला माझं वचन घेऊन चालायचं आहे, तर त्या गोष्टी सोडायला तू तयार आहेस का? ओके. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. त्याने दुसऱ्याला सांगितले, माझ्या मागे ये. माझ्या मागे ये. दॅट इज अ बिग कॉल. प्रभू येशू त्याला बोलवत आहे. त्याला एक मोठी संधी भेटली. प्रभूने त्याला आमंत्रण दिलं, बाळा माझ्या मागे ये, माझं वचन घेऊन चल. प्रभू काय म्हणतोय बघा, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. बघा तो काय म्हणतोय, पहिल्यांदा मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. पहिल्याने माझ्या बापाचा अंतविधी मला करून येऊ देत, मग मी तुझ्या मागे येतो. काय म्हटलं प्रभू त्याला? तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. माय गॉड. तुला जर माझ्या मागे चालायचंय, तुला जर माझं वचन घेऊन चालायचंय, तुला जर माझा विश्वास घेऊन चालायचंय, तर मम्मी अशी म्हटली, डॅडी असे म्हटले, पप्पा असे म्हटले, भाऊ असं म्हटला, बहीण अशी म्हटली, माझे मित्र असे म्हटले, असं घेऊन चालणार असेल तर तू माझ्या कामाचा नाही. मेलेल्याला पुरू देत. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. आज आपण किती कारण देतो, माझं हा वारलं म्हणून मी चर्चला नाही, तर वारलं तिकडे गावाला, वारलं तिकडे गावाला, ब्रदर इथं चर्चला नाही. का खन तिकडे वारलंय? अरे माझी मुलगी, माझा मुलगा, माझी सूनबाई, माझं हे, माझे पप्पा, माझी मम्मी तिकडे आजारी म्हणून मी इथे घरी बसले. लेकरांनो, ऑलवेज मेक अ चॉईस फॉर द गॉड्स किंगडम फर्स्ट. कॉलेज, स्कूल, ट्युशन्स, लेक्चर सगळे नंतर, पहिले चर्चच्या टायमिंगला, देवाच्या टायमिंगला पहिले टाइम द्या. कोणी तिकडे वारलं असू द्या, कोणाची अंत्यविधी झाली असू द्या, काय द्या, अंत्यविधी करून लगेच या, पहिले चर्चच्या वेळेत या. कोणी आजारी आहे, कोणी नाही आहे, कोणी सिरियस आहे, देवाच्या वेळ देवाला द्या. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. म्हणून देवाच्या लेकरांनो, सांगायचं मला काय तुम्हाला याच्यामधून, की there may be sometimes a very genuine case and sometimes it would be okay. सांगायचं तथ्य काय याच्यामधून, की ज्यावेळेस दोन गोष्टी येतील ना, तर देवाच्या गोष्टीला व्हॅल्यू जास्त द्या. आलं का लक्षात? कधीतरी तुम्ही सुट्टीवरती जातात, कधीतरी मी सुट्टीवरती जातो, कधीतरी मी पण ब्रेक घेतो, राईट. पण तुम्ही कुठेही असताना तुमच्या लाईफमध्ये ज्यावेळेस दोन गोष्टी येतील, तर देवाच्या गोष्टीला पहिलं प्राधान्य द्या, मग स्वतःला. ओके. पुढे. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन,
परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. अरे पप्पाला बाय बोलून येऊ दे, मिसेसला बाय बोलून येतो, मम्मीला बाय बोलून येतो, मी तुझ्या मागे यायला तयार आहे, पण तेवढे काम जरा फिनिश करून येतो, जरा ते काम फिनिश करून येतो, तेवढं जरा लॉक लावून येतो फक्त कपाटाला. काय घरच्यांचा निरोप घेऊन येतो. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात लावल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. त्याने एकदा नांगराला हात लावला, वचनाला विश्वासाला हात लावला, त्याचा प्रवास त्याने जेव्हा सुरू केला, त्याने मागे वळून बघता कामा नाही. सोसायटी काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, माझं गणगोत मला काय म्हणेल, माझे स्वतःचा परिवार मला काय म्हणेल, याचा विचार करणार असाल तर विचार करत बसा, विचार करत बसा, त्यांनाच धरून राहा. इट इज अ डिसिजन दॅट यू हॅव टू मेक. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की मी त्या संदेशाला, विश्वासाला, त्या वचनाला मी घेऊन चालणार आहे की नाही. जर नाही तर नाही. इट्स युअर डिसिजन अँड इट्स युअर कॉन्सिक्वेन्सेस. तो तुमचा निर्णय, ते त्याचे परिणाम तुमचे आहेत. आणि जर तुम्ही निर्णय घेतला की मी त्याला घेऊन जाणार आहे, तर तो तुमचा निर्णय, त्याचा परिणाम, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुमच्याकडे असणार आहेत. हालेलुया. यू मेक अ चॉईस, यू मेक अ डिसिजन. तुमचा निवड आणि तुमचा निर्णय तुमच्या जीवनाला, गोष्टीला काय देतील, पारितोषिक देतील किंवा तसं फळ देतील. जो त्या नांगराला हात लावतो आणि मागे बोलतो, अरे मी किती काम केलं यार, मी इकडे पण काम केलं, मी तिकडे पण काम केलं, मी असं पण काम केलं, मी तसं पण काम केलं, मी प्रत्येक संडेला चर्चला गेलो, मी फास्टिंग प्रेयर केली, मी असा दशमांश दिला, मी एवढं दान दिलं, मी एवढं कार्य केलं, मी प्रत्येक संडेला पास्टर नसताना पण काम केलं, पास्टरपेक्षा जास्त काम केलं. जो मागे वळून पाहते तो माझ्या कामाचा नाही, माझ्या कामाचा नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, यू आर द चोजन पीपल ऑफ गॉड. तुम्ही देवाचे निवडलेले हिरे आहात, नग आहात. एक एक जण कुठे या कोळशामध्ये अडकून बसलेले आहात. गॉड is giving this message only for a reason, because you are called out. तुम्ही निवडलेले आहात म्हणून प्रभू हा संदेश आज देत आहे. प्रभू तुम्हाला बाहेर काढत आहेत एका ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. हो माय. एक दोन पॉइंट अजून होते, बट आय एम क्लोजिंग इट नाव. एक टाइम संदेश त्याला वाटलं एवढी सेवा काय करून, ज्यावेळेस लोक त्याला म्हणू लागले की हाच कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. अरे हाच येशू ख्रिस्त, हाच तो मसीह आहे. संदेशटा म्हटला, जर असं बोलताल तर मी माझी सेवकाई बंद करून टाकेन. असं बोलताल तर मी माझी सेवकाई आता बंद करून टाकेन. मी केवळ त्याचा दास आहे. मी केवळ त्याचा एक लहानसा दास आहे. अशा विचाराने ब्रदर ब्रानम वेडे होऊन गेले एकदम. लोक असं कसं म्हणू शकतात माझ्याबद्दल, अरे तो प्रभू आहे, मी त्याचा एक अदनासा छोटासा दास आहे. आणि लोक काय म्हणतात ते विचाराने ते वेडे होऊन गेले की लोक जर मला असे म्हणतील तर मग त्यांचं ते पतन पावतील. त्या ओझाने, त्या वेदनाने ते दुःखित होऊन गेले. अरे मी त्या प्रभूबद्दल यांना सांगतोय, हे मला घेऊन बसलेत तर यांचा नाश होणार आहे. यांचा काय होईल, नाश होईल. एका टाइम मध्ये त्यांच्या मिनिस्ट्रीच्या सेवकाईमध्ये ते म्हटले, मी एवढा थकून गेलो, कंटाळून गेलो,
की असं वाटतं की सगळं सोडून पळून निघून जाऊ कुठंतरी, सगळं सोडून बाड बिस्तार गुंडाळून पळून जाऊ कुठंतरी. तर प्रभूने म्हटलं थांब, एक चर्च येणार आहे, माझ्या लोकांसाठी तो मेसेज जाणं गरजेचं आहे, माझ्या लोकांना तो संदेश देणं गरजेचं आहे. तुला थांबावं लागेल, तू मागे वळू बघू शकत नाही, कारण की त्या संदेशाच्या मार्फत असे लोक येणार आहेत की जे त्या संदेशामुळे मागे वळून बघणार नाहीत, ते पुढे चालणारे बनतील. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, शर्यतच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. नो टर्निंग बॅक. कोणीही तुमचं काहीही वाईट करू शकत नाही, वाकडं करू शकत नाही. कोणीही कोणाचेही कट कारस्थान, कोणाचाही जादूटोना तुमचं काही करू शकत नाही. जस्ट गिव्ह युअर सेल्फ इन द हँड्स ऑफ गॉड. देवाला पूर्ण रीतीने फक्त शरण व्हा आणि तो निर्णय घ्या की मी आता मागे वळून बघणार नाही, मी आता फक्त त्या येशूला देऊन चालणार आहे. हालेलुया. शॅल वी ऑल स्टँड अँड गिव्ह ग्लोरी टू गॉड. हालेलुया. जोरदार टाळी प्रभूसाठी वाजवूया.